माझ्या मनात दुसरा प्रश्न असा आला की तुम्ही त्या केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक राहिलात, तिथं तर नुसती गुणवंताची खाण. तर अशा शाळेमध्ये जसा तुम्ही आत्ता लाडका अतिशय हुशार विद्यार्थी सांगितलात, पण काही विद्यार्थी असे असतात अतिशय खोडकर, म्हणजे खोड्या करणारे अनेक मागच्या पासून अशा शाळांमध्ये पण असतात. असा खोडकर असला तरीही लक्षात ठेवावा असा विद्यार्थी जरा आम्हाला सांगा. मुळामध्ये शाळेत संख्या अधिक असल्यामुळे आमच्याकडं कचा विद्यार्थी, क डिव्हिजनमधला विद्यार्थी हे साधारण गुणवत्तेचे विद्यार्थी होते. सगळेच खोडकर. अशा विद्यार्थ्याचा वर्ग माझ्याकडे आला. जसा 10वी फ नावाचा चित्रपट होता, होय, तसाच हा कचा वर्ग माझ्याकडे होता. या कच्या वर्गामध्ये एक नितीन शेटे नावाचा विद्यार्थी हा सगळ्यात खोडकर होता. अच्छा. त्यावेळेसच्या सगळ्या त्याच्या खोड्या आणि आज समाजामध्ये असलेलं त्याचं कर्तृत्व हे जर पाहायला गेलं तर क मधले सगळे विद्यार्थी ढ नसतात. वा. क मधले सगळे विद्यार्थी त्यावेळेसचे खोडकर असतील, परंतु पुढे खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जोपासणारे, समाजाची जाणीव ठेवणारे, संवेदनशील असे सगळे विद्यार्थी घडू शकतात. कितीही त्यावेळेसच्या त्याच्या खोड्या असल्या तरी मायेचा हात थोपटणारा शिक्षक जर त्याला मिळाला, त्याच्या अपराध पोटाशी घेऊन त्याच्या चांगल्या गुणावर जर फुलं उधळली तर ती मुलं चांगली घडू शकतात. हा माझा क्रियाशील अनुभव आहे. त्यात नितीन शेटे हा एक माझं चांगलं उदाहरण आहे. तो एका संस्थेचा संस्थाचालक होऊ शकतो, इथंपर्यंत त्याची आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तरी सुद्धा सहजपणाने सगळ्या गोष्टी हातामध्ये घेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये होती. असा एक फक्त विद्यार्थी मी सांगितला, पण अशा अनेक विद्यार्थी आहेत की जे किती उंचीवर गेले तरी कायम जमिनीकडे वागून वागतात.